रोज फ्लेवरचे पनीर गुलाबजाम मी करणार आहे। त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। पाव किलो खवा, 100 ग्रॅम पनीर, 1 चमचा रवा, 1.5 ते 2 चमचे मैदा आणि हा रोज इमल्शन घेतलेला आहे पाव चमचा। जे आपण जिन्नस घेतलेले होते ते सर्व मी ह्या ताटामध्ये काढून घेते। रवा जास्त घ्यायचा नाहीये, फक्त 1 चमचा घ्यायचा आहे। मैदा, जे आपण पनीर घेतलेलं होतं ते मी खिसून घेते। पनीरचं प्रमाण पण बरोबर 100 ग्रॅमच घ्यायचं आहे। रोज इमल्शन हे हाताने असं मळून घेणार आहे। सॉफ्ट असं हे 5 मिनिटं मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे खव्याचं मिश्रण असं छानपैकी असं चोळून असं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी हे खव्याचं मिश्रण असं हे मस्तपैकी मळून घेतलेलं आहे। ते एक 10 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे, कारण रवा भिजण्यासाठी तेवढा वेळ लागतो। पाक करण्यासाठी मी अर्धा किलो साखर आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। मी आता पाक करून घेते। पाक एक तारीच करायचा आहे। पाक अशा पद्धतीने एक तारी करायचा आहे। थोडासा असं चिकट झाला की गॅस बंद करायचा। पाक होईपर्यंत हे 10 मिनिटं झालेले आहेत। आता याची मी गुलाबजाम करून घेते। गुलाबजामचे हे मी गोळे करून घेणार आहे। त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक असा मनुका टाकणार आहे। जर तुमच्याकडे मनुके नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चिमूट साखर किंवा काजूचे तुकडे जरी टाकले तरी चालतील। हे जरा गुलाबजाम असे जरा बऱ्यापैकी असे मोठेच करायचे आहे। मोठे केले की असे दिसतात पण छान आणि होतात पण खूप छान। हे सर्व असे मी गोळे करून घेणार आहे। गुलाबजामचे हे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता मी हे तळून घेणार आहे। मी हे गरम करून घेतलेलं आहे। गॅस आता मी मंद करून ठेवलेला आहे। कढईला असे हे गुलाबजाम चिकटू नये म्हणून त्यासाठी मी 1 चिमूट असं मीठ टाकते, म्हणजे खाली असं गुलाबजाम असे चिकटत नाही। तेल असं हे कडक टाकून मी गॅस कमी केलेला आहे। एक गुलाबजाम असं टाकून घेते। एक पाव किलो मध्ये साधारण 15 ते 16 असे मोठे गुलाबजाम होतात। गुलाबजाम असे टाकल्यावरती लगेच असे हलवायचे नाहीत। त्यांना जरा एक अर्धा मिनिट असे तसेच ठेवून जरा थोडेसे अलगद असे हलवून घ्यायचे आहे। थोडासा असा गॅस मी थोडासा मोठा केलेला आहे। अशा पद्धतीने हे असं जरा थोडेसे असे फुगले की जरा थोडासा गॅस मोठा करून थोडेसे लालसर करून घ्यायचे आहे। छान असा कलर पण असा पिंक कलर छान आलेला आहे। साध्या गुलाबजाम पेक्षा हे गुलाबजाम खूप छान लागतात। हा घाना तळायला 5 मिनिटं लागतात। अशा पद्धतीने हे ह्या कलरचे असे काढून घ्यायचे आहेत गुलाबजाम। दुसरा घाना पण अशा पद्धतीने मी तळून घेणार आहे। गॅस कमी करायचा आहे आता, कारण दरवेळेस असा फुल गॅस केला की अगोदर सुरुवातीलाच जळतात गुलाबजाम।
फुगत नाहीत ते। आता हे आपले सगळे गुलाबजाम हे तळून झालेले आहे। आता मी गॅस बंद करून हे गुलाबजाम काढून घेते। छान असा कलर पण खूपच छान आलेला आहे। पाक हा मी परत एकदा असा उकळायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये हे गुलाबजाम टाकून घेते। एक 2 ते 3 मिनिटं हे गुलाबजाम पाकामध्ये उकळून घ्यायचे आहेत। त्यासाठीच मी हा पाक असा पातळ केलेला होता, म्हणजे एकतारी केलेला होता। एक 2 ते 3 मिनिटं हे मी गुलाबजाम उकळून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक थंड पाणी एक थोडंसं 2 ते 3 चमचे टाकायचं आहे आणि गॅस पूर्ण असं लगेच बंद करायचा आहे। म्हणजे ते गुलाबजाम असे फुगलेले तसेच राहतात आणि असे सॉफ्ट असे मऊ छान असे लागतात ते गुलाबजाम। हे आपले रोज फ्लेवरचे पनीर गुलाबजाम तयार झालेले आहे। हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।